हॅलो एव्हरीवन, दिव्याच क्विक रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तरी आज आपण गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघू। अर्धी वाटी दूध, 1 वाटी गूळ, याच वाटीने मी इथे 1.5 वाटी खोबऱ्याचा खीस घेतला आहे आणि याच वाटीने 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा खसखस, थोडंसं तूप। मोदकासाठी लागणारे आता आपण सारण बनवून घेऊ। कढईमध्ये ऍड करूया 1 मोठा चमचा तूप आणि यामध्ये आपण ऍड करणार आहोत खसखस। 1 मिनिट भरासाठीच आपल्याला खसखस अशी परतून घ्यायची आहे। आणि यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत खोबऱ्याचा खीस। एक मिनिटभर आपण खोबऱ्याचा खीस तुपामध्ये छान असं परतून घेणार आहोत। संपूर्ण मिश्रण छान असं तुपामध्ये परतलं गेलं आहे। तरी आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत चिरून घेतलेला गूळ आणि मिक्स करून मीडियम फ्लेम वरती आपण हा गूळ परतून घेणार आहोत। जसजसा गूळ वितळत जातो तसं हे सारण थोडंसं पातळ होतं। आपल्याला मीडियम फ्लेम वरती 7 ते 8 मिनिट छान असं कोरडं होईपर्यंत हे सारण परतून घ्यायचं आहे। सात ते 8 मिनिट झाले आहेत। तुम्ही बघू शकता संपूर्ण सारण छान असं कोरडं झालं आहे। तरी आता आपण गॅस बंद करू आणि यामध्ये ऍड करू वेलची पावडर आणि छान असं मिक्स करू। सगळ्यात शेवटी वेलची पावडर आपल्याला वापरायची आहे, जेणेकरून सारणाला त्याचा सुगंध छान येतो। आता आपण हे संपूर्ण सारण एका बाउल मध्ये काढून घेऊ। सारण आपण एका बाउल मध्ये काढून थंड करून घेऊ। इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। आता आपण 1.5 वाटी तांदळाच्या पिठासाठी यामध्ये ऍड करूया 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध। दूध वापरल्यामुळे मोदक छान असे पांढरे शुभ्र होतात। आता आपण याला उकळी काढून घेऊ। पाण्याला इथे चांगली उकळी आली आहे। तरी यामध्ये आपण ऍड करूया 1 चमचा साजूक तूप आणि गॅसची फ्लेम आपण कमी करून यामध्ये ऍड करणार आहोत तांदळाचं पीठ आणि छान असं मिक्स करून घेऊ। इथे मी संपूर्ण पीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे। तरी आता आपण यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करू आणि 15 मिनिट याला असं झाकून ठेवू, म्हणजे पीठ आपलं यातच चांगलं असं शिजलं जाईल। 15 मिनिट झाले आहेत। पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे। तरी आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। पीठ खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा असं पावभाजीच्या मॅशरने किंवा तुम्ही एका ग्लासने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ इथे मी छान असं एकजीव करून घेतलं आहे। तरी आता थोडंसं हे हाताला सोसवेल असं झालं आहे। आता आपण पाण्यामध्ये थोडासा हात डीप करून छान असे 10 मिनिट आपल्याला मळून घ्यायचं आहे।
संपूर्ण पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे मोदक छान होतात. इथे मी संपूर्ण पीठ चांगलं असं मळून घेतलं आहे. जेवढं तुम्ही जास्त पीठ मळाल तेवढं मोदक छान असे कळीदार होतात. आता आपण यामध्ये सोडूया 1 चमचा साजूक तूप आणि आणखी 5 मिनिट आपण हे पीठ मळून घेऊ. इथे मी चांगलं असं पीठ मळून घेतलं आहे. तरी आता आपण याचे गोळे बनवून घेऊ. पेढ्यापेक्षा थोडासा मोठा असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे मी थोडे गोळे बनवून घेतले आहेत. तरी उरलेलं पीठ आपण झाकून ठेवू, जेणेकरून ते कोरडं पडणार नाही. आज आपण कळी न पाडता मोदक बनवणार आहोत. इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. त्याला लावून घेऊ थोडंसं तूप. आणि यातला असा आपण एक गोळा घेऊन थोडंसं असं हातावर मळून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपण साचा बंद करून हे पीठ यामध्ये ऍड करणार आहोत आणि चांगलं असं संपूर्ण बाजूनी दाबून घ्यायचं आहे. जे वरती एक्स्ट्राच असतं ते पीठ वरती येतं, ते आपण काढून टाकायचं आहे असं. आणि यामध्ये सारणाचा एक गोळा घालून जितकं बसल तेवढं सारण तुम्ही घालावं. आणि वरून याला बंद करून घ्यायचं. पीठ इथे मी चांगलं प्रेस करून घेतलं आहे. तरी आता आपण ओपन करू. तुम्ही बघू शकता मस्त अशा कळ्या पडल्या आहेत. मस्त असा अगदी परफेक्ट असा आपला मोदक रेडी आहे. या पद्धतीनेच आपण आणखी मोदक बनवून घेऊ. आणखी एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते. या पद्धतीने आपल्याला थोडंसं असं हातावरती मळून घ्यायचं आहे पीठ आणि यामध्ये डीप करून छान असं प्रेस करून घ्यायचं. संपूर्ण बाजूने असं मी पीठ प्रेस करून घेतलं आहे. यामध्ये भरू सारण आणि याच्या कडा अशा बंद करून घे. मस्त असा आपला मोदक तयार आहे. याच्या ज्या थोड्याशा बाहेरच्या कडा दिसतात त्या थोड्याशा तुम्ही अशा प्रेस केल्या किंवा अशा काढून टाकल्या तरी लगेच आपल्या ते निघून जातात. सगळे मोदक बनवून इथे रेडी आहेत. तरी इथे मी एक चाळण घेतली आहे. यामध्ये आपण टाकू एक कॉटनचा सुती रुमाल
आणि यावर आपण मोदक ठेवू, जेणेकरून मोदक आपले खाली चाळणीला चिकटणार नाही। एका साइडला मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली आहे, तरी यावर आता आपण मोदक ठेवून झाकून 15 मिनिट याला वाफ काढून घेऊ। मस्त असे बघताच क्षणी खावेसे वाटणारे असे उकडीचे मोदक आपले खाण्यासाठी रेडी आहेत। मस्त अशी झटकीपट होणारी मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। थँक यू।